हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे संडे. तारीख कायची? तारीख बिरीख जाऊ दे. सो आज आम्ही चाललेलो आहे मराठी मूवी बघायला. जर्मनीमध्ये फर्स्ट टाइम माझी मूवी आहे. ती मराठी आहे सरप्रायझिंगली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहेत अक्षय शेठ आणि त्याच्या बाजूला आहेत निखिल शेठ. एम छो माझ्या मा. आम्ही तिघं कार्यकर्ता आम्ही चालू आहेत मूवी बघायला. दशावतार. तर मूवी बद्दल काय आयडिया नाहीये. ट्रेलर मूवी बद्दल ट्रेलर पण मी नाही बघितलाय. तू बघितला ट्रेलर? नाही बघितलाय, पण निखिल ट्रेलर बघितलं. निखिलला आपण विचारत नक्की काय मूवी मध्ये. निखिल सांगता बघू काय सांग. चांगला आहे मूवी. हा, त्याने वाटत चांगली आहे मूवी बघितला नाही चांगले बोलतोय. कसं आहे, तू ट्रेलर बघितला होता ना? मूवी बघितलं नाही बोलते चांगली मूवी. तू ट्रेलर बघितला होता ना, कसं वाटलं तुला ते ट्रेलर बघून? ऍक्टिंग वगैरे मराठी ऍक्टरची खूप चांगली आहे. हा महाराष्ट्रात खूप जास्त आहे. हा, तर आपण आपल्या मराठी मूवीला सपोर्ट करावा. हा, सपोर्ट करू. मराठी पाऊल चालते पुढे. येस. तर आम्ही हेच मोटिवेशन घेऊन मराठी पाऊल पडते पुढे. मराठी कलाकारांना सपोर्ट करायला आम्ही आज चाललोय मूवी बघायला. आणि किती वर्षांनी लागते मूवी हॅम्बुक मध्ये? 5 वर्षानंतर. 5 वर्षांनी मराठी एखादी मराठी मूवी हॅम्बुक मध्ये लागते. सो आमच्यासाठी खरोखरी खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपला चॅनल मराठी असल्यामुळे, मराठी ब्लॉग असल्यामुळे ही गोष्ट आपण रेकॉर्ड केलीच पाहिजे. काय म्हणते तुमचं काहीच? एक्झॅक्टली 100%. सो स्टे ट्यून्ड. आम्ही चाललोय आता. आमची बस काय ऐसबान आहे 10:26 ची. सो आम्ही ती घेऊन पोहोचूयात तिकडे. मग पुढचा तुम्हाला फुटेज दाखवतो. आणि पण आहे काय थीम, काय मूवीचा थीम? थीम आपण नाही का मराठी लोक जमिनीतून येतात लोकांना मुळशी पॅटर्न सारखा थीम ती आहे की राहू द्या आपल्या ज्या जमिनी वगैरे त्या असं ऐकलंय तसं. ओके. मला वाटतं राखणदारचा काहीतरी प्रकार होता ना. हा, राखणदार ते कोकणावर असतं ना की राखणदार वगैरे असतात, तसं काहीतरी. व्ह्यू ऐकले फक्त. बघूयात. आजचं वातावरण थोडंसं ग्रेश आहे, विंडी आहे. संडे असल्यामुळे जास्त कोणी रस्त्यावर पण नाही आहे. तर चालतोय. मग अशी बससाठी थांबलो होतो तेव्हा बस आली नाही, आणि आता ती बस तिकडे दिसते आम्हाला. एवढा चालत चाललोय आम्ही पुढेपर्यंत. पोचलो ना आपण, काय वाटलं ना आपल्याला एवढंच है ना. पण असं एकटं असलं की वाटतं भाऊ. पण काय हरकत नाही. आज आपल्यासोबत 2 कार्यकर्ते आहेत आपले. आज फुल टाइमपास. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याकडे अजून 2 कार्यकर्ते ऍड झालेले आहेत. तो आहे मी ऋषभ कुमार नाही, मी माझी बायको तेजस्विनी रमेश कोचर, आणि आम्ही दोघं आलो इथं पिक्चर बघायला. 6 वर्षानंतर हॅम्बर्ग मध्ये पिक्चर लागलाय. कसा वाटलं मित्रांनो? फुल लागलाय फुल म्हणजे सगळं काय त्यांनी बोलून मी ब्लॉग चालू केले. आम्हाला वाटलं सनी दादा भेटले. यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि बेलचा आयकॉन विसरू नका. परफेक्ट भाऊ, एकदम परफेक्ट केलेलं आहे. कसं वाटलं? शब्द जास्त इंटरव्हल पर्यंत एक नंबर आहे. आता सस्पेन्स क्रिएट झालाय. आता पुढं अजून ताबडतोब पण मराठी मूवी बघायला एक वेगळा एक्सपिरियन्स वेगळा आहे. जर्मनी मराठी बद्दल मराठी चित्रपटला नंतर अजून चांगलं वाटतंय आम्हाला. ते तुला कसं वाटलं?
तुला कसं तू सांग मराठी थोडंसं कसं वाटलं तुला मराठीत आता मराठीत मला इतना नहीं समझ बट मूवी बहुत अच्छी है आई रियली लाइक इट बहुत साल बाद ऐसा लग रहा है मैंने मराठी मूवी स्पेशली कनेक्ट स्पेशली मराठी मूवी. चला असं काहीतरी आहे थिएटर आपलं. गाईज आता या पिक्चरची डिरेक्टर आणि सगळा जो क्रू आहे तो पूर्ण ऑनलाईन लाईव्ह आहे तिकडे. तर आता ते थोड्याच वेळात येतात. ते त्यांची मीटिंग पण समोर जॉईन केली आहे. सो त्या काहीच वेळामध्ये सगळ्यांना भेटायला येतील. फिजिकली नाही येऊ शकत पण ते ऑनलाईन येतात आपल्यासमोर. ते आम्ही त्यांना खास बोलवले कारण की खूप मेहनत नंतर त्यांनी होकार दिला आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय. ते म्हणजे समीपनी हे सगळं ऑर्गनाईज केलं तर सगळं चांगलं वाटतंय. हो. अरे वा. थँक्यू सो मच. एकतर मनोरंजन युरोपचे आभार. आम्हाला हे दृश्य बघायला मिळतं आता आणि एक मला डिटेल चेहरे दिसत नाहीत पण उत्साह बघून असं वाटतंय की फिल्म खूप आवडली असणार आहे. खूप गंमत वाटते की सप्ता समुद्रा पार तुम्ही गेलात आणि तरी पण तुमची नाळ या मराठीशी जोडली. जय महाराष्ट्र आहे आणि तुम्ही मराठी सिनेमा तिथे बघताय, एन्जॉय करताय, प्रमोट करताय तर खूप छान वाटतंय. आणि सुपर हिरो म्हणजे वी कॉलिंग 18 year old सुपर हिरो इज नॉट 80 year old, इज 18 year old सुपर हिरो. आणि त्यांनी हॅट्स ऑफ हे सगळं केलं आणि त्यांच्या प्रत्येक मेकअपला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागायचे. सो इट इज जस्ट म्हणजे आणि सो गाईज आता आम्ही आलेलो आहे एका कॅफेमध्ये. आम्हाला जायचं होतं बाहेर लँड बघायला का बसायला खूप पाऊस पडायला लागला. सो आता आम्ही छान अशा इथे निखिल पण आहे, ऋषभ शेठ मित्रांना आम्ही असं खूपच बसलो इथे ना खायला मागवायचं इथे काहीतरी पण पैशाची कमी असल्यामुळे इथे सगळे असे बसलेले. हॅलो फ्रेंड्स, कॉफी पिलो. इथले इडिकाचे रेट बघून आम्हाला असं वाटलं आमचे खिशा खाली जाते. आपण नुसता आम्ही या पोराने तर लिटरली एक जर्मन कपल बसलं होतं फॅमिली, त्यांना उठून बसलो त्यांच्या खातड्यावर बसून उठवलं. ते तरी पैसे देऊन खायला बसले होते. इथे काय आहे तुमचं? उरावर उभे होते आम्ही आणि बाहेर अजून जनता उभी आहे ते आम्हाला बाहेर उभी आहे काय खात नाही. आम्हाला पण पीअर प्रेशर आहे. दिस इज कॉल्ड कर्मा. आले. सो गाईज मूवीवरून घरी आलेलो आहे. मूवीचा रिव्ह्यूच्या बद्दल बोलायचं तर खूप छान मूवी होती. बऱ्याच वर्षाने अशी मूवी बघितली मी, मराठी मूवी स्पेशली मूवी थिएटरमध्ये. लास्ट टाइम मी गेलेलो होते फक्त मला वाटतं सैराट मी बघायला गेलो होतो. सो आफ्टर सैराट दिस वॉज द मूवी विच आय फाउंड गुड. आणि थोडंसं कॅरेक्टर वेगळं होतं. कोकणातलं कॅरेक्टर आहे, पूर्ण राखणदारचा प्रकार आहे. मी स्टोरी डिस्कस नाही करणार आता, तुम्हाला स्वतः जाऊन बघावं लागेल. पण खरोखर छान मूवी होती. तुम्ही जाऊन आय विल रेकमेंड यू टू वॉच दिस मूवी. सो हा होता आजचा एकदम शॉर्ट व्लॉग, जास्त काय मोठा नाही. आज काय प्लॅन नव्हता आमचा, असंच अचानक आम्ही चाललोच होतो तर म्हटलं रेकॉर्ड करूयात. आणि जर्मनीमध्ये सुद्धा हॅम्बुर्गमध्ये 6 वर्षानंतर फर्स्ट टाइम मला वाटतं जर्मनीमध्ये ही मूवी मराठी मूवी रिलीज केली होती. सो म्हणूनच हा थोडासा एक वेगळा व्लॉग होता. सो दॅट्स इट. सो टिल नेक्स्ट व्हिडिओ ऑफ विल सी अगेन.